शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थी ते वाघाडी दरम्यान रात्रीच्या सुमारास एक भीषण तिहेरी अपघात झाला। 3 दुचाकी एकमेकांवर आदळल्याने 6 ते 7 जण जखमी झाले आहेत। सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच बोराडीचे उपसरपंच राहुल रंदे यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। अपघातानंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती। शिरपूर शहादा मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रवाशांचे जीव रोज धोक्यात आहेत। अर्थे ते वाघाडी परिसरातील लसखापर अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला आहे। रात्रीच्या अंधारात या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना तोल जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत। स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। संवेदनशील आणि वाहतूक घनता असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती न करणे म्हणजे अपघातांचे आमंत्रणच असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे। या तिहेरी अपघातानंतर संताप व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न केला, आणखी किती जणांचे प्राण धोक्यात गेल्यानंतर रस्ते दुरुस्त होणार? स्थानिकांनी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे। आज अर्थे तर वाघाडी दरम्यान एक तिहेरी मोटरसायकल 3 मोटरसायकलच्या मिळून एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लोक जखमी झालेले आहेत। जखमींना कॉटेज रुग्णालयामध्ये आणलेलं आहे, परंतु काही पेशंटांना जास्ती लागला असल्यामुळे हात फ्रॅक्चर, कोणाला काही जास्ती कमी लागलं म्हणून काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। काही लोकांना आपण आयजीएम म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पाठवलेलं आहे। परंतु हे बघत असताना मला वैयक्तिक असं वाटतं की ऍक्सिडेंटचं जे कारण आहे मेन ते मोठं जास्तीत जास्ती शिरपूर ते शहादा रस्त्याला पडलेले खड्डे हे त्याचं मेन कारण आहे। मी सांगू इच्छितो, शासनाला सांगू इच्छितो, आमच्या भागातील जे रस्ते त्यांनी उद्या जरी बघायचा विचार केला तरी समजेल। आणि इतका मोठा ऍक्सिडेंट मोटरसायकलच्या माध्यमातून 7 ते 8 लोकांना जखमी झालेले आहेत। अजून सुद्धा काही लोक कॉटेज हॉस्पिटलमध्ये आहेत। 3 ते 4 पेशंट हे आपल्या अँब्युलन्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी गेलेले आहेत।